प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे पुण्यातून। पुणे शहरात दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहताना दिसतंय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय। पुण्यात दुपारी आलेल्या पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून येतंय। तर पुण्यात पावसामुळे भर दिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली आहे। यामुळे काही वाहन चालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू केल्याचं पाहायला मिळालं होतं। पुण्यात जवळपास 1 तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला। तर पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी अभिजित पोते आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल? पुण्यात मुसळधार पाऊस आहे, अक्षरशः पाणी साचले आहे ठिकठिकाणी। प्रतीक्षा, पुणे शहरात दुपारच्या सुमारास तब्बल 1.5 ते पावणे 2 तास जो आहे तो पाऊस झाला होता। आता पाऊस पूर्णपणे थांबला आहे। शहरातील पाऊस पूर्णपणे ओसरलेला पाहायला मिळतोय। पण माझ्या मागे जर पाहिलं ना तर रस्ते अक्षरशः पुण्यातले जलमय झालेले आहेत। पुणे शहरातला जेवढे मुख्य रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। खरं तर पुणे शहर असेल, जिल्हा असेल, या सगळ्यांना हवामान विभागाकडून आज येलो अलर्ट देण्यात आला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात दुपारी पाऊस जो आहे तो सुरू झाला आणि तब्बल 1.5 ते पावणे 2 तास हा पाऊस पुण्यातला स्वारगेट असेल, कात्रज असेल, डेक्कन परिसर असेल, उत्तम नगर, शिवने, वारजे या सगळ्या परिसरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। आणि या पावसामुळे अक्षरशः रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। आता पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे। पुढचे 3 तास महत्वाचे आहेत असं हवामान विभागाकडून सांगितलं होतं। पण पाऊस थांबला असला तरी रस्त्याची परिस्थिती आपण पाहतोय। अनेक घरांमध्ये, कात्रज परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर कोंढवा असेल, उत्तम नगर असेल, कोंढवे धावडे परिसर असेल, या ठिकाणी जवळपास कारच्या बोनेट पर्यंत जे आहे ते पाणी गेलेलं आहे। अक्षरशः दुचाकी पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर येलो अलर्ट दिल्यानंतर प्रशासनानं जी तयारी करणं अपेक्षित होतं ती तयारी पुणे शहरात झालेली नाही असं पाहायला मिळतंय। कारण तब्बल 1.5 तास जो पाऊस पडला त्या पावसानं ही परिस्थिती पुणे शहराची केलेली आहे। जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन परिसर, नवी पेठ किंवा इतर पेठांमध्ये सगळ्या सखोल भागात हीच परिस्थिती पाहायला मिळते। सगळीकडे असेच रस्ते जलमय झालेले आहेत। आणि अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मात्र पुरती तारांबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळते। आता आज 4था दिवस आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुणे शहरात संध्याकाळच्या सुमारास असाच पाऊस सुरू होता। पण आज दुपारी अचानक पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती, प्रतीक्षा, जसं मी सांगितलं की काही भागांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे, काही घरात पाणी शिरले, रस्ते अक्षरशः जलमय झाले आणि याचा सगळा फटका आता वाहतूक कोंडीला बसतोय। शहरातल्या अनेक भागात अशीच वाहतूक कोंडी आता होण्याची शक्यता आहे। कारण ही वेळ जी आहे ती कार्यालयीन ऑफिस जे आहेत ते सुटायची वेळ आहे आणि त्यामुळे पुणेकरांना मात्र या सगळ्या वाहतूक कोंडीचा आणि जलमय रस्त्यांचा सामना आज घरी जाताना करावा लागणार आहे। निश्चितच अभिजित, याबद्दलचे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। यानंतर